लेग साईडला टडवला चेंडू आणि एक धावांवर समाधान मानावं लागतं ते कुडा संघाला. आशिष आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी संपूर्ण सामन्यामध्ये केली ती आशिषाने. धावसंख्या झाली ती 5 कुडा संघाची. दुसरा षटक चालू आहे आणि खरोखरच चांगली गोलंदाजी इथे वाशी संघाकडून करतोय तो आशिष. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो आशिष. सामना करतोय श्याम आणि इथे मात्र झेल बाद होतोय तो श्याम. पहिला झटका बसतोय तो कुडा संघाला आणि श्याम यांच्या रूपाने पहिला झटका हा कुडा संघाला लागतोय. अत्यंत चांगली अशी गोलंदाजी करतोय तो आशिष. खरंच अभिनंदन करावं लागेल, कौतुक करावं लागेल ते वाशी 17च्या. तर आशिष प्रत्येक ओव्हरला विकेट काढतोय. गोलंदाजांचं अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी वाशी 17 कडून या संपूर्ण आजच्या दिवसभराच्या सामन्यात काहीच प्रभावित केलंय ते वाशी 17च्या संघाने. घेण्यासाठी येतोय तो अमय. अष्टपैलू कामगिरी करणारा अमय. बघूया आता आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू आशिष मशाला एंड कडून गोलंदाजी करतोय अमय यांना आणि हलक्या हाताने ऑफ साईडला टटवलेला चेंडू. एक धावांवर समाधान मानावं लागतोय ते अमय याला. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे ती वाशी 17च्या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा गेल्या होत्या आणि आता 4 चेंडू टाकले आहेत आणि 2च धावा दिलेल्या आहेत. 1 विकेट घेतलेली आहे ती आशिषाने. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू जातो सीमारेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया काय होतंय. दोन धावांवर समाधान मानावं लागते. धाव संख्या झाली ती 8. 5 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातील टाकलेत आणि 5 चेंडूमध्ये 4 धावा ह्या आशिषाने दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन चांगली अशी गोलंदाजी. अमय यांना काही समजलेलं नाही आणि त्यांच्या बॅटला काही बॉल लागलेला नाही. निर्धाव चेंडू. परत एकदा बॉल समजला नाही, आम्हाला नाही समजला, बॅट्समनला समजला, त्याने किकपरकडे धाव दिला. धाव संख्या झाली आहे ती 8. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये वाशी 17 वाल्यांनी 8 धावा या मोजलेल्या आहेत. कुडा संघाची धाव संख्या झालेली ती 1 बाद 2 षटक 8 धावा. तिसरं षटक आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो विशाल राऊत. सामना करतोय अमय आणि अत्यंत चांगला सुरेख गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवरती हा बोल्ड झालेला आहे अमय. खरंच वाशी 17च्या संपूर्ण टीमचं कौतुक करायला लागेल, कारण या स्पर्धेत त्यांनी अतिशय जबरदस्त असं प्रदर्शन केलंय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, आपल्या चांगल्या खेळाने संपूर्ण प्रेक्षकांना प्रभावित केलंय वाशी 17ने. फक्त 1 पाऊल दूर नवीन फलंदाज अमय यांची जागा घेतोय तो समीर. विशाल पुन्हा एकदा. यावेळी मात्र आज कुडाळ संघाला काहीचा सूर सापडत नाहीये. दिवसभर चाचपटत खेळतायत. अपेक्षा असताना डाव्या हाताचा फलंदाज समीर सामना करतोय
ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा टटवलेला चेंडू 1 धावांवरती समाधान मानावं लागते. तर समीर याला धावसंख्या झाली ती 9, 2 बाद 9 धावा. आज अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय वाशी सत्राचा संघ. पूर्णपणे बांधून जकडून ठेवलंय ते कुडाळ संघाला. प्रद्युम्न यांच्याकडं खूप काही अपेक्षा आहेत कुडाळ शाखेला. पुन्हा एकदा चेंडू कळत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय आणि धाव फलक मात्र स्थिर आहे. शेवटच्या या हाणामारीच्या मॅच मध्ये मोठे फटके जराही निघत नाही आहेत बॅट्समॅनच्या हातून. त्याचं 6 चेंडू आतापर्यंत प्रद्युम्न याने खेळलेले आहेत आणि 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्यांच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येतो विशाल. प्रद्युम्न यांना हा तटवलेला चेंडू 1 धाव तर निश्चित एका धावेत क्षेत्ररक्षक चेंडू होती. बघूया दुसरी धावी कंप्लीट होते. 2 धावांची भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 11. षटक दुसरं षटक क्रमांक तिसरं षटक तिसऱ्या क्रमांक षटकातील 5वं चेंडू. विशाल यांचं प्रद्युम्न यांना. प्रद्युम्न की बॅट काय आज कोणाचीच बोलत नाहीये. अत्यंत चांगला असा एक leg धाव side तर ला नक्की ठेवलेला मिळेल. चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दुसऱ्या दुसरा धावाचा आयुष्य प्रयत्न. ते मिसफिल्ड होत आहे. पण धावसंख्या झाली ती 13. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सॉरी विशाल यांचा चेंडू पुढचा प्रद्युम्न यांना. इथे मात्र मिड ऑनला टोळवला चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे तो कुडाळ संघ. धावसंख्या झालेली ती 15. आतापर्यंत 5च्या रन रेटनी स्कोर झालेला आहे. धावसंख्या झाली ती 15. चौथं षटक घेऊन येतोय ते अशोक गावना. सामना करतोय समीर. अशोक गावनंग पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत ते समीर यांना. आणि हा मात्र 4 धावा. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या मात्र आता वाढलेली आहे. ती धावसंख्या झाली ती 19. चांगला असा फलंदाज करतोय तो समीर. अशोक गावनंग तिसरा चेंडू घेऊन येतोय तो समीर यांना. ही एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20. जरी या ओव्हरला चौका गेला असला तरी पाहिजे तसा स्कोअर हा कुडाळ शाखेने केलेला नाही आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत.
मोठ्या शॉटची अपेक्षा ही प्रद्युम्न यांच्याकडून असणार आहे. पाहूया अशोक गावणंगे काय आपल्या गोलंदाजीवरती. नाही नाही, चांगली गोलंदाजी, खरोखरच बघण्यासारखी गोलंदाजी अशोक गावणंग करतायत. आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेत त्यांनी. 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडूमध्ये पाहूया प्रद्युम्न काय करतायत. आणि आत इथे एक अतिरिक्त धाव दिलेली आहे ती अशोक गावणंग यांनी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 21. चांगली गोलंदाजी अशोक गावणंग यांच्याकडून. आतापर्यंत 6 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. प्रद्युम्न 10 चेंडूचा सामना करून 10 रन त्यांनी केलेले आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा अशोक गावणंग गोलंदाजीसाठी सज्ज प्रद्युम्न यांना. आणि इथे मात्र असा सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. चांगली गोलंदाजी बघायला भेटते ती वाशी संघाच्या अशोक गावणंग यांच्याकडून. या स्पर्धेत, संपूर्ण स्पर्धेत वाशी 17चं प्रदर्शन खरंच खूप कौतुकास्पद राहिलं आहे, खूप चांगलं राहिलं आहे. इथे मात्र एक उत्तुंग असा, नाही नाही, आउट. इथे धावसंख्या झालेली ती 24. मोरे सर, आपण बघितलं तर गेल्या वर्षी याच कुडाळ संघाने अगदी 55 ते 56 धाव मारल्या होत्या, पण यावेळी मात्र त्यांच्या बॅट्समॅनना बॅटिंगच करून दिली नाही आहे गोलंदाजांनी. 24-25 कौतुक करावं लागेल खरंच वाशी 17च्या गोलंदाजाचं, वाशी 17च्या संपूर्ण टीमचं. वाशी संघाला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. कुडाळ चला क्षेत्ररक्षणाला. लवकरात लवकर वाशी 17 संघाने आपले बॅट्समन मैदानात उतरवायचे आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 7:30 वाजायला आलेले आहेत. कुडाळ संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते श्याम. वाशी संघाचे दोन्ही फलंदाज विकास गोमाने आणि विशाल राऊत. बांधूनच ठेवलंय कुडाळला. 60 रन मारत होते ते. आपल्या टीम मधला एकही प्लेयर बदलला नाही. वाशी आता विशाल चला राऊत चालू करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. श्याम पंचांच्या डाव्या बाजूने श्याम गोलंदाजी करतो. विशाल यांना, विशाल सज्ज आहे फलंदाजी करण्यासाठी.
आणि पहिला चेंडू सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तो श्याम यांनी. जेवण करून घ्या सांगू का? सुंदर असा षटकार विशाल राऊत यांच्या बॅट मधून झणझणीत असा षटकार बघायला भेटलेला आहे. खरं तर श्याम हे दबाव टाकण्यासाठी पहिलीच गोलंदाजी करण्यासाठी आले होते, परंतु तेवढा चांगला समाचार हा विशाल राऊत यांनी घेतलेला आहे. दुसऱ्या विशाल कॅप्टन इनिंग खेळतोय, संघाचा कॅप्टन, परंतु संघाला इथपर्यंत घेऊन आले आता मात्र अंतिम फेरीत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा दोन धावा घेण्यात यशस्वी झालेला आहे तो वाशी संघाचा बॅट्समन विशाल आणि विकास. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक चालू आहे. कुडाळ संघाकडून श्याम हे गोलंदाजी करतायत. पंचांच्या डाव्या बाजूने विशाल यांना आणि पुन्हा एकदा बघूया झेल होतोय का, आणि आता मात्र झेल होतोय. ते चांगला फटका मारला होता तो विशाल यांनी आणि इथं चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगला असा झेल पकडलेला आहे अमय यांनी. चेंबूर शाखेचे खेळाडू जरा 8 धावांवरती इकडे मंडपात यायचंय. चेंबूर शाखेचे सर्व खेळाडू वाशी सेक्टर 17ला. चांगलं कमबॅक केलंय ते श्याम यांनी. पुन्हा एकदा एक धाव संख्या झाली ती 9. पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया विकास गोमाने. सुंदर असा ऑफ साईडला टटवलेला हलक्या हाताने चेंडू. धावसंख्या भेटते ती 1 धावावर समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती 10. प्रद्युम्न दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रद्युम्न कुडाळ संघाकडून. सामना करतोय तो विकास गोमाने. प्रद्युम्न यांचा चेंडू विकास गोमाने यांना. पंचांनी अपील फेटाळलेली आहे. इथे वाशी 17ला सपोर्ट करताना नील सर आणि तिकडे कणकवली कुडाला सपोर्ट करताना निरंजन सर. नाही सर मॅच मध्ये घुसले. दोन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत
धाव संख्या 10 वर अडकलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय प्रद्युम्न. खरं तर अशा चेंडूची गरज आहे, अशाच गोलंदाजी गरज आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विकास गव्हाणे यांचे मामे भाऊ काहीतरी सांगतायत. नॉन स्ट्राईकला उभे आहेत ते विकास गव्हाणे यांचे मामे भाऊ सूरज उर्फ पोलाड. सुंदर असा झेल. कॅच विन, मॅच विन. अक्षय भुवड. स्कोर 10. चांगली गोलंदाजी करतोय प्रद्युम्न. आणि इथे मात्र गॅप धुंडून काढलेली आहे ती अक्षयनी. एक धाव. धाव संख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सूरज. अरे चांगलं रनिंग. इथे मात्र थोडस मिसफील्ड झालेली आहे. झेल होता होता वाचलेला आहे. 13. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे ती वाशी संघाला. दोन षटकामध्ये 13 धावा झालेल्या आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अमय. सुंदर असा ऑफ साइडला टटवलेला चेंडू. इथे मात्र अक्षय बोर्डने आपला एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. धाव संख्या झाली ती 14. 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे वाशी संघाला. अमय गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू अमयचा. सुंदर असा चेंडू. सूरज याला काय समजलेला नाही. अतिशय सुंदर असा ऑफ साइडला टाकलेला चेंडू आणि 2 धावा. चांगला असा ग्राउंड शॉट मारलेला होता या सूरज यांनी.
धावसंख्या वाढलेली आहे ती 16. नऊ चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. गुड बॉल, गुड बॉल. सेम बॉल आमय यांच्याकडून टाकावा अशी इच्छा आहे. 8 बॉल 9. सुंदर असं कॅच. तिसरा झटका वाशी सेक्टर 17ला. 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. रोशन पुन्हा एकदा रोशनवरती खूप मोठी जबाबदारी आहे वाशी सेक्टर 17ची. सुंदर सुंदरची बॉलिंग. सहा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. नऊ. पहिला Come on, semi-final रोशन. Come on, अटीतटीचा निलेश. सामना. निलेश सामना करतोय. निलेश आणि मस्त 5 चेंडू 8 धावा. बसू पुढचा चेंडू बघूया. वाशी 17 फायनलला गेल्यावर मी बसणार खाली. बॉलिंग वेल बॉलिंग. वेल बॉल्ड. दोन्ही संघांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन होतंय वाशी 17 आणि कुडाळ संघाकडून. जे बाउंड्रीवर आहेत त्यांनी पाठी व्हायचंय, बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय. संदेश पाटील सर जरा लक्ष ठेवा. तो बघ बॉल बघ काढला बघ मस्त. नाही रे बाहेरच असतो, बाहेरच आहे. निरंजन सर बाउंड्रीच्या बाहेर. कितीला किती पाहिजेत. दोन चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. कमान कुडाळ, कमान वाशी.
कॅच विन मॅच. थांबा, अजून सामना संपलेला नाहीये. अजून सामना संपलेला नाहीये. 1-7. वेल प्लेड वाशी, वेल प्लेड कुडाळ. जरा थंडी जाणवते, पण इथे मात्र गरम नागरमीचं वातावरण. जाबरे मैदानात. विनोद जाबरे, एका षटकाची गरज. और आता मात्र खरंच एका षटकाची गरज. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरची षटकाराची गरज. विनोद इतिहास घडवेल का, आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाईल का पाहायचंय. आणि इथे कुडाळ संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत जातोय. अभिनंदन कुडाळ संघाचं. अतिशय चांगले खेळले कुडाळ संघ, चांगले खेळले वाशी 17. दोन्ही संघांचं अभिनंदन. विशेष कौतुक करायला लागेल इथे कुडाळ संघाचं. खूप कमी धावसंख्या असताना डिफेन्स केले. पुन्हा एकदा कुडाळ संघ फायनल. वाशी 17 खरंच तुमचं कौतुक करावं. या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कुणी छाप सोडली असेल तर वाशी 17च्या संघाने. एकदा वाशी 17 साठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ देत. खरंच अतिशय उत्कृष्ट असा खेळ खेळला वाशी 17च्या संघाने. वेल प्लेड वाशी, वेल प्लेड कुडाळ. चला मैदानाच्या बाहेर कुडाळ.